शहरातील भटक्या कुत्र्यांचा आता 24 तासात बंदोबस्त होणार आहे. भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून त्यावर तोडगा काढण्यासाठी पालिकेनं डे नाईट हेल्पलाईन सुरू केली आहे. तक्रार येताच तात्काळ ॲक्शन घेण्यात येणार आहे. तसंच मोकाट कुत्र्यांना पकडणं आणि नंतर त्यांचं निर्विषीकरण करण्याच्या मोहिमेला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. मागील वर्षात भटक्या श्वानांनी तब्बल 12,465 ठाणेकरांना भटका कुत्रा चावला असल्याची बाब समोर आली आहे. विविध ठिकाणी या कुत्र्यांनी हैदोस घातला असून नागरिकांना चावा घेतल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. शिवाय खासगी दवाखान्यात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या देखील बहुतांश आहे. वर्षभरापूर्वी भटक्या कुत्र्यांच्या चाव्यात दिव्यातील 4 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं मोकाट श्वान, मांजरी तसंच इतर प्राण्यांसाठी OPD सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. तर कुत्रे पकडण्यासाठी अमृत या खासगी संस्थेकडून पुढाकार घेण्यात आलाय. पुढील आठवड्यात वागळे इस्टेट येथील निर्विषीकरण मोहिमेला सुरुवात होणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. ठाणे शहरात श्वानांची संख्या 80,000च्या आसपास पोहोचली असून यात सुमारे 5,000 पाळीव श्वान असल्याचा दावा पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आला आहे.